तारापूर केंद्रीय विद्यालयातील शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह. स्थानिक मराठी उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप. डीएड धारक विद्यार्थ्यांची चौकशीची मागणी. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची अपेक्षा. दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील केंद्रीय विद्यालयातील सीबीएसई अलीकडील शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थानिक बीएड आणि डीएड पात्रताधारक विद्यार्थ्यांनी गंभीर आक्षेप घेतले असून भरती प्रक्रियेत स्थानिक मराठी उमेदवारांना डावलून बाहेरील राज्यांतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रशासनानेही या आरोपांवर आपली भूमिका मांडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळावा हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असून चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही काही विद्यार्थ्यांनी दिला आहे. स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या संधी, शैक्षणिक पात्रतेचा सन्मान आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांमुळे हे प्रकरण सध्या पालघर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. आता संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मागण्यांकडे कशा प्रकारे पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. या संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 जून 2026 रोजी तारापूर केंद्रीय विद्यालयात हिंदी, संस्कृत तसेच इतर विषयांच्या शिक्षक पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या भरती प्रक्रियेसाठी पालघर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील शेकडो पात्र उमेदवार उपस्थित होते. त्यामध्ये बीएड, डीएड, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अनेक स्थानिक मराठी युवक युवती सहभागी झाले होते. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या काही उमेदवारांनी असा आरोप केला आहे की आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अध्यापनाचा अनुभव असूनही त्यांना संधी देण्यात आली नाही. उलट काही बाहेरील राज्यांतील उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यामुळे निवड प्रक्रियेतील निकष, पारदर्शकता आणि गुणवत्ता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार हिंदी आणि संस्कृत या विषयांसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही विषयांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळाली. मात्र मुलाखतीदरम्यान काही उमेदवारांना संस्कृत शिकवणे शक्य होणार नाही किंवा विशिष्ट विषय शिकवण्याची क्षमता नाही अशा कारणांवरून नकार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही उमेदवारांनी असा दावा केला की हिंदी विषयात बीएड व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या स्थानिक उमेदवारांना नाकारण्यात आले तर इतर राज्यांतील काही उमेदवारांची निवड करण्यात आली. यामुळे भरती प्रक्रियेत समान संधीचे तत्त्व पाळले गेले का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की जर हिंदी आणि संस्कृत या दोन्ही विषयांसाठी स्वतंत्र अध्यापकांची आवश्यकता होती तर त्यासाठी स्वतंत्र जाहिराती काढणे आवश्यक होते. एकत्रित जाहिरात काढल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून निवड प्रक्रियेबाबतही अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. स्थानिक युवकांचे असेही म्हणणे आहे की तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि संबंधित शैक्षणिक संस्थांसाठी या भागातील नागरिकांनी आपली जमीन दिली आहे. त्यामुळे स्थानिक पात्र युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना अपेक्षित संधी मिळत नसल्याची भावना निर्माण होत आहे. दरम्यान संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवड प्रक्रियेत कोणते निकष वापरण्यात आले, उमेदवारांचे गुणांकन कशाच्या आधारे करण्यात आले आणि निवड केलेल्या उमेदवारांची पात्रता काय होती याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे. स्थानिक आमदार, खासदार तसेच संबंधित शिक्षण विभागाने या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती तपासावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. चौकशीनंतर जर कोणतीही अनियमितता आढळली तर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशीही मागणी पुढे येत आहे. याबाबत केंद्रीय विद्यालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण सत्य स्पष्ट होऊ शकेल.